दिया धारणी बैरागड रोडवरील शिपना नदीच्या पुरामुळे 4 तास नागरिक तात्काळ चाळीसगावचा पुरामुळे संपर्क तुटला। धारणीपासून 4 किलोमीटर अंतरावर दिया गाव व तेथून 35 किलोमीटर बैरागड मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिया गावाजवळ सर्वात मोठी नदी शिपना नदी ही दक्षिणेकडून सर्व नद्यांना सोबत घेऊन उत्तरेस म्हणजे तापी नदीकडे वाहत असते। या नदीला गडगाव व इतर डोंगर दऱ्यातून निघालेल्या हजारो नद्या भेटत असतात। हे सर्व पाणी महाराष्ट्राकडून मध्य प्रदेशात तापी नदीकडे जाते। धारणी दिया गावाजवळ या नदीचे मोठे पात्र असून नदीवरील पूल हा खूपच अरुंद व लहान असल्याने या नदीचे पाणी दरवर्षी पुलावरून वाहते आहे। त्यामुळे या भागात कमीत कमी 40 गावातील नागरिकांना याचा मोठा फटका बसत असतो। मध्य प्रदेशकडे सीमेलगत कुटुंगा, बैरागड, बोंडीलावा, उकुपाटी, धर्महू व इतर अनेक लहान मोठ्या गावातील आदिवासी नागरिक या रस्त्याने येणे जाणे करीत असतात। या नदीला मोठा पूर आल्याने अनेक वेळा वाहतूकही ठप्प होते। या भागातील नागरिकांना दवाखाना, बाजार, तहसील कामे व इतर सर्व सुखसोयींकरिता धारणी येथे यावे लागते। परंतु नदीला पूर असल्याने नागरिकांना शहराकडे येता येत नाही। मुलांचे कॉलेज, शाळा सुद्धा बंद असतात। या पुलाच्या बांधकामाकरिता अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या, नागरिकांनी निवेदन दिली, मागणी सुद्धा केली, परंतु निर्घट प्रशासन गेल्या अनेक दिवसापासून याकडे दुर्लक्ष करीत आहे। मेळघाटातील जनतेचा वाली कोण, कधी मिळणार या नागरिकांना न्याय? नको त्या ठिकाणी मोठमोठे करोडो रुपयांचे पूल, स्कायवॉक करिता करोडो रुपये खर्च व इतर कामे होत आहेत, परंतु मग या शिपना नदीवरील पूल कधी होणार अशा नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहेत। दरवेळी या भागातील नागरिकांना राजकीय नेते पूल करून देण्याचं खोटं आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करीत असतात, अशाही चर्चा आता नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या आहेत। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 प्रेमदास तायडे, मेळघाट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.